नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर वेगवेगळ्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि त्याची लॉटरीही निघालेली आहे. लॉटरीमध्ये काही शेतकऱ्यांचे नावे आलेले आहेत आणि त्यांना SMS द्वारे कळवण्यातही आलेले आहे. लॉटरी लागल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील प्रोसिजर काय करायची असते, कोणकोणती कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करायचे असतात, किती दिवसामध्ये अपलोड करायचे असतात, यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहा, कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली टोकन यंत्र घटकासाठी निवड झाली असून अधिक तपशिलासाठी महाडीबीट पोर्टलवर लॉग इन करावे व 7 दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करावे असा तुम्हाला SMS प्राप्त होतो. तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज भरलेला असेल त्या घटकासाठी तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावासोबत असा SMS पाठवला जातो. तुम्हाला ही कागदपत्रे 7 दिवसाच्या आत अपलोड करावी लागतात. ज्या दिवशी तुम्हाला SMS प्राप्त झालेला आहे त्यानंतर 7 दिवसाच्या आत ही कागदपत्रे तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करायची असतात. अशाच प्रकारे तुम्ही पहा, भुईमुग आणि प्रमाणित बियाणांच्या वितरणासाठी यांचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे. यांना काय करायचं आहे, यांना फक्त कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करायचा आहे. यांना कुठलीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर यांना पहा, ऑनलाईन सोडतीत आपली इंजिन पंप संच घटकासाठी निवड झाली असून अधिक तपशिलासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करावे व 7 दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करावेत. चला तर मग पाहूयात की कागदपत्रे कशी अपलोड करायची. डीबीटी पोर्टलवर तुम्हाला फार्मर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचा वापरकर्ता ID किंवा आधार क्रमांकाने तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून झाल्यानंतर जर तुमची निवड कोणत्या घटकासाठी झालेली असेल तर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर असा SMS दाखवणार आहे. अभिनंदन, कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून कृपया आपण कागदपत्रे अपलोड करा. या टॅबवर क्लिक करून वैयक्तिक कागदपत्रे विहित कालमर्यादेत अपलोड करावी. असा SMS तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला समजायचे आहे की तुमचा लॉटरीमध्ये नंबर आलेला आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कोणत्या घटकासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी SMS आलेला आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये तुम्हाला इथं दाखवेल पहा अपलोड डॉक्युमेंट्स आणि तुम्हाला समोर डेस्कचं नाव दाखवणार आहे फार्मर. तुम्हाला इथं अपलोड डॉक्युमेंट्स कोणत्यासाठी दाखवणार आहे, सौर चलित पंपासाठी. आता तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करून वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. वैयक्तिक कागदपत्रामध्ये आता तुम्ही पाहू शकता काय काय कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत. 8 अपलोड करायचं आहे. 7/12 डिसॅबिलिटी, जर तुम्ही अपंग म्हणून अर्ज भरला असेल तर अपंग प्रमाणपत्र. कोटेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे. जर ट्रॅक्टरसाठी कुठल्या अवजारासाठी अर्ज असेल तर RC बुक. अन्य कागदपत्रे 1 आणि 2 मध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुक अपलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन, जी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहेत त्या दुकानदाराकडून तुम्हाला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन भेटत असतं. ते टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन तुम्हाला दुकानदाराकडून घ्यायचं आहे. त्यानंतर 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि जतन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सर्व कागदपत्रे तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमतीवर तुम्हाला डेट मेन्शन केलेली असते. त्या डेटच्या आतमध्ये तुम्हाला ते यंत्र, ते अवजार, जी कुठली वस्तू लागलेली आहे ते तुम्हाला खरेदी करायची असते आणि खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते GST बिल याच वेबसाईटवर महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करामध्ये बिल आणि देयके यामध्ये ते अपलोड करायचं असतं. तुमची बिल आणि देयके GST बिल अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज व्हेरिफिकेशनसाठी जातो. तुमचे GST बिल तपासल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमचं ते यंत्र अवजार पाहण्यासाठी येतात. त्याची स्थळपाहणी होती आणि त्याची स्थळपाहणी झाल्यानंतर तुमचे जे अनुदान आहे ते बँक खात्यामध्ये DBT मार्फत वर्ग केले जाते. तर अशी ही संपूर्ण प्रोसिजर असते. पाहू शकता बिल आणि देयके हा पर्याय तुम्हाला इथं दिसत आहे. बिल आणि देयके तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर GST बिल घेतल्यानंतर अपलोड करायचे असतात. तर पहा, कागदपत्रेमध्ये तुम्हाला कसे अपलोड करायचे आहेत. JPG आणि PDF फाईल ज्याची साईज ही 15 KB ते 500 KBच्या आतमध्ये असायला हवी. तुम्हाला 7/12 ही सेम त्याच प्रकारे JPG, PDF आणि संपूर्ण जेवढे कागदपत्रे आहेत त्याची तुम्हाला साईज इथून पाहता येईल. एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तेथे दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सर्वांची साईज तुम्हाला इथून पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्ही JPG आणि PDF या स्वरूपामध्ये कागदपत्रे अपलोड करू शकता, ज्याची साईज 15 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला हवी. अन्य कागदपत्रे 1 मध्ये आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे 2 मध्ये बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे.
अशा प्रकारे तुम्ही लॉटरी लागल्यानंतर वैयक्तिक कागदपत्रामध्ये ही कागदपत्रे तुम्ही अपलोड करू शकता. कागदपत्रे अपलोड करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.